जुन्या घाटाची मजा व्हायची ना आणि भरपूर हॉरर स्टोरी वगैरे या रोडला होत्या. आवणी चालू आहे खूप मस्त. मी मुलीला बघायचो चौदार तळ कुठे आहे म्हणून या देवीला है ना स्मशानवासिनी बोलतात, कारण का या इथे दोनों. हेलो एवरीवन, सवेरा व्लॉग्स में आप सभी का फिर से एक बार स्वागत है. आज वापस नया ब्लॉग बना रहा हूँ. अचानक प्लान हुआ, परसों ही आया था मैं बाहर से, मैंने व्लॉग डाला भी है. तो आज फिर वापस प्लान हुआ है दोस्तों के साथ. हम लोग जा रहे हैं रत्नागिरी, ऐसे ही घूमने के लिए जा रहे हैं. वहाँ पे हमारे दोस्त भी मिलने वाले हैं बीच में, तो थोड़ा एंजॉयमेंट के लिए जा रहे हैं. घूमने का मन कर रहा था तो बोले, ये सब लोग बोल रहे थे कि कहीं जाना है, तो बोलो चलो रत्नागिरी जाकर आते हैं. तो देखते हैं अभी कहाँ कहाँ घूमना होता है. आता रेवदंडा रोहा रोडला आम्ही आता थांबलोय. त्यांना इच्छा झाली जरा, आमची नेहमीची बसणारी गँग आहे, त्यांना हाऊस असते इकडे बाहेर फिरायला आल्यावर कधीतरी ड्रिंक घेतात. आमचा हा नितीन धोरी लाल टी शर्टमध्ये, आमचा संतोष दादा, एक मित्र अजून आमचा आतमध्ये आहे. चांगलं होतं त्यामुळे इथे थांबलो. इथे लावणी पण चालू आहे, इथे समोर लावणी चालू आहे. एवढा मस्त स्पॉट आहे ना. आता शेतीचे वगैरे, आता या बाजूला जर तुम्ही कधी आलात तर दोन्ही बाजूला सर्वकडे शेती, म्हणजे पूर्ण लागवड झाल्यानंतर जेव्हा जी मोठी होते ना, खूप मस्त दिसते एकदम. हा रोडला आम्ही ज्या वेळेला MR होतो, मी फार्मा कंपनीमध्ये पहिलं काम केलेलं, त्यावेळेला जेव्हा इकडून यायचो बाईकने वगैरे यायचो, त्यावेळेला खूप मस्त वाटायचं. मला पण एकदम रोहा वगैरे असेल तर आवडीने आम्ही निघायचो. महाड वगैरे असेल त्यावेळेला खूप मजा वाटायची पावसाळ्यामध्ये. पूर्ण व्ह्यू बघत जायला, सर्व पाणी, झरे, शेतवेगार शेती, त्यामुळे खूप एन्जॉयमेंट व्हायची. ते जे समोर आहेत ना, ते आम्हाला सांगत होते की आमची शूटिंग करायला आतमध्ये या. इथे त्यांची लावणी चालू आहे. खूप मस्त वातावरण आहे. थोडा वेळ इथे जरा थांबतो आणि मग पुढल्या प्रवासाला निघतो. समंदरों से गहरी, ऐसी वैसी दोस्ती नहीं, ये नंबर 1 यारी है, ये नंबर 1 यारी है, ये नंबर 1 यारी है. मेरे दिल की ये दुआ है. आता रोह्याच्या पुढे आहोत आम्ही, पण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेच्या अगोदर एका नदीच्या ठिकाणी आम्ही थांबलो. इकडे लोकेशन जरा आम्हाला चांगलं वाटलं, बोलो थोडा वेळ उतराव. मस्त आहे, इथे जुनी खोपटी वगैरे, समोर एकदम नदी, एकदम मस्त व्ह्यू आहे. एकदम हायवे टचच आहे. तुम्हाला कधी पण तुम्ही इथे यात असाल या रोडला, रोहा आणि गोवा हायवेला जात असाल रोहावरनं, तर हे लेफ्ट साईडलाच लोकेशन लागतं. गोवा हायवेच्या जस्ट एक 4 ते 5 किलोमीटर आधी. खूप मस्त लोकेशन आहे. समोरच नदी, झोपडी. सर्व मित्र आम्ही आलोय एन्जॉय करायला. तर आता प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे चांगलं दिसेल स्पॉट, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी थांबणार. आता जस्ट गोवा हायवे लागलोय. कोलाडवरनं राईट घेऊन आता सरळ, आता जेवायला कुठेतरी थांबायचं आहे. तर आता महाडमध्ये बघतो एक चांगली फेमस खानावळ आहे. ज्या वेळेला मी MR मध्ये होतो त्यावेळेला तिकडे जायचो. कोंबडी वडे वगैरे त्या साईडला मिळतात आणि एकदम मस्त फ्रेशमध्ये एकदम सर्व बनवलेलं असतं जेवण वगैरे. खूप सर्व लोक येत असतात तिकडे जेवायला वगैरे. तर आता तिकडे जायचा प्लॅन आहे. तर बघतो ना जेवढं लवकर पोहोचतो तेवढं. पाऊस पण आता इकडे चालू झालेला आहे. रोड पण आता इकडे मस्त लागला आहे. अगोदरचा रोड तर एवढा खराब होता थोडाफार, पण आता हायवेचा रोड तरी चांगला आहे बऱ्यापैकी. रोड आता गोवा हायवे पूर्ण होत आलेला आहे.
डायरेक्ट महाडला जाऊन थांबतो. तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना है. महाडच्या आधी लेफ्ट साईडला हा वॉटरफॉल लागतो. आता आम्ही तर आतमध्ये जात नाही आहोत कारण का इथे गाडी पार्किंग वगैरे नाही आहे आणि शक्यतो आम्ही धबधब्यापासून जरा लांब असतो कारण का वरनं दगड वगैरे पडतात, काही ना काही इन्सिडेंट होत असतात. त्यामुळे भरपूर वर्ष झाले आम्ही या सर्व गोष्टींपासून लांब आहोत. फक्त लांबून बघण्याचा फक्त आनंद घ्यायचा. खूप चांगला व्ह्यू आहे, मस्त धबधबा आहे. आत्ता जस्ट महाडमध्ये एंट्री केली आहे, तर पोचलोच म्हणजे खानावळच्या इथे जवळच आहोत. महाडचं जे एस टी स्टँड आहे ना, इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती खानावळ आहे. आता मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो कारण का आता बाहेर जाऊन दाखवतो मी आता. हे चौदार तळ्याची ते आम्ही आता आलो, महाडमध्ये आलेलो. एका मित्राला आमच्यातल्या बघायचं होतं, नितीन धुरीला बघायचं होतं चौदार तळे कुठं आहे म्हणून खास त्याच्यासाठी आम्ही आतमध्ये परत एंट्री केली. हे हॉटेल शुभांगी खानावळ म्हणून आहे इथे महाडमध्ये. एस टी स्टँडपासून एकदम जवळ आहे, फेमस आहे. कोणाला पण जरी इथे येऊन कधी विचारलं तर कोणी तुम्हाला सांगेल इथे कोंबडी वडे हे फेमस आहे एकदम. कोंबडी वडे, मटण वडे एकदम फेमस आहे. खूप चांगलं हॉटेल आहे. मटण वडा आहे, मला मटण वडे तुला मटण वडे मटण वडे त्याला पण मटण वडे प्रत्येकाने वेगवेगळे ऑर्डर देत होतो. पण मटण वड्यांवरती खायला गेले 3 मटण वडे आणि एकाने चिकनची ऑर्डर दिली. तो तर मटण नाही खात बोलते, चिकन खाणार. संतोष भावाची चिकन थाळी आलेली आहे. आमची मटण थाळीची वाट बघतोय. मटण वड्यांची डिश पण आमची आलेली आहे आता. वडे बघितलेत ना, हे बघा साईज फुल मोठे. 4 वडे येतात, 3 आलेले आहेत. अजून एक वडा येईल. 4 वडे असतात एका टाईट वगैरे जेवण येईल. आता पहिला जेवण घेतो. जेवण आता सर्वांचं झालेलं आहे. कसं होतं जेवण? हां, आम्ही एमआरला असताना बहुतेक इथेच याशिवाय तरी आम्ही जेवलोच नाही. इकडे येऊन 100% जो चांगला वार असेल फ्रायडे वगैरे तर आम्ही इथे येऊन जेवायचो. इथे जेवण होती ना. चला आता पुढच्या प्रवासाला निघतो. अंगी हॉटेलचे छोटे मालक. बाबू काय खातोय? मला पण दे. नाही, बाय बाय. बाबू जेवण मस्त होतं एकदम. बाबू जेवण मस्त होतं एकदम. आता कशेडी घाट चालू झालेला आहे. पहिल्या वेळेला जेव्हा यायचो ना या रोडला तेव्हा कशेडी घाटामध्ये यायला मजा वाटायची कारण का पूर्ण मोठा घाट आणि त्या वरच्या एका स्पॉटवरून ना पूर्ण प्रतापगडचा एक व्ह्यू दिसायचा. बघायला वगैरे मजा वाटायची. प्रतापगडचं एक त्या ठिकाणी थांबून वगैरे फोटो वगैरे लांबून काढणं. आणि आता टनेल झाल्यामुळे आता अंतर तर भरपूर कमी झालं. मी पुढे टनेल दाखवेनच, पण जुन्या घाटाची मजा व्हायची ना. आणि भरपूर हॉरर स्टोरी वगैरे या रोडला होत्या. ते एकदम रिअलमध्ये काही लोकांसोबत मुंबईचे वगैरे काही भरपूर जण यायचे किंवा बाहेर कुठून पण येणारे लोकांसोबत खूप सारे इन्सिडेंट या रोडला त्यावेळी व्हायचे. हॉरर स्टोरीमध्ये खूप भयानक पण होता. पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या रोडला कधी प्रवास ज्याने अगोदर कोणी केला असेल तर त्यांना माहिती आहे इथला ह्या रोडचा अनुभव काय आहे. खूप चांगलं वातावरण, मोठून वरच्या स्पॉटवरून सर्व आतमध्ये दिसणारे दऱ्या, झरे, धबधबे. खूप मजा वाटायची या रोडला यायला. आता मी पुढे दाखवतो तुम्हाला टनेल. कशेडीचा बोगदा आता आलेला आहे.
प्यायला थांबलोय. गाडी चालवून पण कंटाळा आलेला होता वगैरे, पण संध्याकाळ होत आलेली आहे. त्यामुळे मला आता एकदा चहा प्यायला थांबू, जरा फ्रेश वाटेल. जरा फ्रेश होऊन आता निघतो चहा वगैरे पिऊन पुढच्या प्रवासाला. आत्ता आम्ही संगमेश्वरला आलेलो आहोत. आता वेळ आहे तर बोलू, आता कसबा म्हणून गाव आहे, इथे आलेलो आहे, जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवलेलं. तर आता त्या जवळच आहे. आता आतमध्ये आम्ही गाडी हायवेवरनं आतमध्ये टाकलेली आहे आणि दुसरं एक देवीचं मंदिरसुद्धा इथे आहे. तर त्या ठिकाणी पण आमचा बेत चालला आहे की जाऊन यावं. तुम्हाला तिथलं पण एक ठिकाण दाखवीन. तर तुम्ही कधी इकडे आलात कसबामध्ये तर त्या देवीची ते पण जा. एक चांगलं ठिकाण आहे ते सुद्धा, मी ते सुद्धा कव्हर करतो याच्यामध्ये. आता इथे आम्ही आलेलो आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचा इथे स्टॅच्यू आहे. आता इथूनच आतमध्ये जायचं आहे. थोडं पुढे गेलो की लेफ्टला इथे वाडा आहे. त्या वाड्याची ते आम्ही चाललो आहे. आता जस्ट आम्ही इथे पोहोचलो आहे वाड्याच्या इथे. आता गाडी पार्किंग करतो. गाडी पार्किंगला इथे भरपूर गाड्या अशा लागत नाही, पार्किंग पण इथे खूप कमी आहे. हां, इथे लाव कुठेतरी, ज्यांच्या गाड्या निघतील अशा लाव. लोकेशन आहे वाड्याचं. तर काय आता पूर्ण अवशेष एकदम, काही या साईडला ज्या भिंती वगैरे समोर दिसतात तेवढ्याच फक्त शिल्लक आहेत. हा तो वाडा. पलीकडची बाजू तर पूर्ण भरपूर टुरिस्ट वगैरे इथे येतच असतात. हे सर्व बघण्यासाठी खूप माणसं येत असतात. आता सुद्धा माणसं सर्व आलेली आहेत इथे बघायला. वाड्याची बॅक साईड आहे. आता पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आहे, कारण का साईडचं पण तुम्हाला दिसत असेल की मगाशी मी बोललेलो की आम्ही एक इथे देवी आहे, त्या देवीची ते आम्ही जाणार आहोत. तिथली पण मी व्हिडिओ काढणार आहे. ते इथे हिरी भवानी म्हणून इथे देवी आहे. या देवीला आहे ना स्मशानवासिनी बोलतात, कारण का या इथे तर इथे स्मशान आहे. हे बघा, हे समोर तुम्हाला दिसत असेल. तर इथल्या जे लोकल आहेत, एक ओळखीच्या आहेत आमच्या, त्या लेडीजनी सांगितलेलं की इथे जी देवी आहे तिला स्मशानवासिनी म्हणून बोलतात. तर म्हणून खास इथे बघायला आलेलो आहोत. इथे दुसरं एक कुंडसुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मंदिराच्याच शेजारी इथे पाण्याचं कुंड आहे, श्री ज्ञानव्यापी कुंड असं याच्यावरती नाव आहे. आता मी मंदिरामध्ये आतमध्ये जातो, कारण का बाकी सर्व शॉर्टवरती आहेत आणि हाफ पॅन्ट घालून इकडे यायला एंट्री नाही. मी फुल पॅन्ट घातलेली असल्यामुळे मी आता आतमध्ये जातोय. इथे सर्व लिहिलेलं आहे. हे सर्व इथे देव आहेत. कार्तिक स्वामी सुद्धा इथे आहेत. मी आता चप्पल वगैरे बाजूला काढून जातो. आता मंदिरामध्ये जातो. देवीचं मंदिर आहे इथे, बहिरी भवानी. दरवाजाला तर पूर्ण लॉक लावलेला आहे. ही देवी आहे, खूप छान मूर्ती आहे. दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं. आता आम्ही पुढल्या प्रवासाला निघतो. अजून पुढे पोहोचायचं. आता रत्नागिरीमध्ये राहण्याचा आमचा बेत आहे. रत्नागिरी आता जाऊन आम्ही आता बघतो हॉटेल वगैरे आणि तिकडे स्टे करणार आहोत. चला आता तर खूप जुनं मंदिर आहे. आम्ही आता रत्नागिरीमध्ये हॉटेलमध्ये आलेलो आहोत. व्हिडिओ मी आता बाहेरची वगैरे नाही बनवली, डायरेक्टली कंटाळलेलो होतो, त्यामुळे रूम घेतली, बुक केली आणि आतमध्ये आलो. रत्नागिरीमध्ये सिल्वर स्वॅन म्हणून आहे, खूप चांगलं हॉटेल आहे. ज्यांना कोणाला कधी तुम्ही इकडे फिरायला वगैरे येत आहे तर फॅमिलीसाठी वगैरे एकदम मस्त हॉटेल आहे. आतमधल्या रोडला टच आहे. रत्नागिरीमध्ये आतमध्ये आले
ही मार्केटच्या आतमध्ये रोडलाच टच हॉटेल आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त शोधत वगैरे राहायची गरज नाही आहे. हॉटेल पण खूप चांगलं आहे. तर तुम्ही कधी येता ना तर इकडे नक्की राहायला या फॅमिलीसोबत. खूप हे सर्व पूर्ण रूमचा व्ह्यू आहे. आम्ही सूट रूम घेतलेला आहे, त्यामुळे हा एक इथे रूम आहे बेडरूम. आणि आउटसाईडला सिटेड एरिया सुद्धा आहे. इकडे सर्व आता मित्र वगैरे बसलेले आहेत. खूप चांगलं आहे. तर तुम्ही पण नक्की भेट द्या. आणि व्हेज रेस्टॉरंट, नॉनव्हेज रेस्टॉरंट वगैरे सर्व हॉटेलमध्ये खाली आहे. तुम्ही ऑर्डर दिली की तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी इकडे सर्व मिळतात. त्यामुळे आणि आता मी खाऊनसुद्धा बघितलं तर क्वालिटी वगैरे पण खूप चांगली आहे. येत आहे तर नक्की इकडे व्हिजिट करा. सिल्वर स्वॅन म्हणून आहे हॉटेल रत्नागिरीमध्ये. गुड मॉर्निंग. आता बाहेर पडलेलो आहोत. नोट केलं दुसऱ्याकडे आम्हाला जायचं आहे फिरायला. सिल्वर स्वॅन म्हणून आहे. चांगलं रिसॉर्ट होतं. कधी पण इकडे या हॉटेलला याल तर मस्त एकदम हे आहे. चौकामध्येच आहे, मेन रोडलाच आहे. कधी पण या इकडे, खूप चांगलं आहे. चला आता निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. अरे दिसाची काय होता तो मस्त आहे. रत्नागिरी बसला इकडे एसटी येतो. राजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं. राजा करे फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं. मीठी सी वो खूप सुंदर अशी शेती इथे लावलेली आहे. मस्त झालं शेती. मस्त निसर्गरम्य वातावरण आहे ते. आता आम्ही निघालेलो आहोत. गणपतीपुळेला जायचा बेत होता, पण गणपतीपुळे थोडंसं इथून लांब असल्यामुळे आता गणपतीपुळे कॅन्सल केलं. आम्हाला अचानक फोन आला. आमची एक वस्तू आता 2 दिवसांनी घ्यायची आहे, नवीन वस्तू. शोरूममधनं फोन आला, त्यामुळे आम्हाला लगेच निघायला लागलं. बेत आमचा भरपूर मोठा होता, इकडे तिकडे जायचं होतं, पण शोरूममध्ये फोन आल्यामुळे लगेच निघालो. काही डॉक्युमेंट वगैरे आहेत तिकडे आम्हाला सबमिट करायचे आहेत. आम्ही बोललो चला आता निघूया. मध्ये आमचे आता भाचे भेटणार आहेत चिपळूणला, त्यांना आम्ही भेटतो. मग सांगता घेतो थोड्या वेळाने त्यांच्याबरोबर जरा दुपारी जेवतो वगैरे आणि निघतो मग चिपळूणला. चला भेटूया आता पुढे. हायवेला जात असताना एक मस्त स्पॉट दिसला म्हणून आता बोला इथे थांबलो आम्ही. एकदम वरतून हिरवगार, एकदम रोड टचच आहे, हायवे टच. लवकर उभा रेल्वे ब्रिज आणि हाबू स्पीड ब पाण्याला एवढा लांबून एवढा दिसतोय स्पीड. जवळ किती स्पीड असेल पाण्याला. नंबर प्लेट काढून ठेवायला सॉलिड यार. व्ह्यू वगैरे एकदम एवढा भारी आहे ना इथला. इथे गाड्या वगैरे आहेत, जास्त इथं गर्दी आहे. पाठीमागे पण गाड्या आहेत, हायवे आहे, त्यामुळे तर शूटिंग एवढी काय घेताना येत नाहीये. हाच इथला स्पॉट भारी आहे. तर आता जस्ट नागावमध्ये आमची एंट्री झालेली आहे आमच्या घरी. आता एक एक मित्र आता आमच्या इथून उतरत आहेत.
तर हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून सुद्धा आम्ही इकडे तिकडे फिरायला जाणार आहोत तर त्याचे ब्लॉग नक्की टाकू. तुम्हाला जर ब्लॉग वगैरे आवडत असेल तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. परत एकदा सांगतो पुन्हा सबस्क्राईब वगैरे करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.